नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या जॉब गुरु या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपयाला लाईक करा. तर बघा मित्रांनो, आपण आरोग्य विभागाच्या भरतीबद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, जे की 17,000 पदांची मेरिट लिस्ट लागणार आहे. ते अद्यापपर्यंत लागलेलं नाही आहे व ते लावण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत किंवा कधी लागेल तर ते याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि लाईक करा. तर बघा मित्रांनो, एक न्यूज आहे BBC मराठी. कोरोना मराठा आरक्षणामुळे आरोग्य विभागाची पदभरती लांबणीवर. तर ही न्यूज जी आहे ती कशा पद्धतीची आहे, त्या न्यूजमध्ये काय माहिती दिलेली आहे त्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासारख्या शहरी भागांपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. कोविड-19चा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पसरताना पाहायला मिळतोय. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 13 लाखांवर जाऊन पोहोचली, तर मृतांचा आकडा 36,000पर्यंत पोहोचलेला आहे. तर बघा, सक्षम आणि भक्कम सार्वजनिक आरोग्य व्यवस्था राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा मानली जाते. मात्र राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असतानाही राज्याचे महाविकास आघाडी सरकार आरोग्य क्षेत्रातील रिक्त पदं भरण्यासाठी उदासीन असल्याचं पाहायला मिळतंय. ही गोष्ट खरी आहे, कारण की भरपूर दिवस झाले सरकार या ठिकाणी घोषणा करून मोकळे झाले आहे फक्त. तर बघा, आरोग्य विभागाची जी पदं रिक्त आहेत त्यात राज्यात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळून आला. कोरोना राज्यात वाऱ्यासारखा पसरतोय, पण राज्यात सरकारला आरोग्य विभागातील रिक्त पदं भरण्यासाठी मुहूर्त अजूनही मिळत नाही आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तर बघा, मार्च महिन्यापासून किती दिवस झाले, जवळजवळ 6 ते 7 महिने झाले राजेश टोपे फक्त घोषणा करतायत की 8 दिवसामध्ये लिस्ट लागेल. परंतु मला हे समजत नाही की सरकारला अजूनपर्यंत मुहूर्त कसं काय भेटलेला नाही आहे लिस्ट लावण्यासाठी. पुढं बघूयात. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार आरोग्य विभागाची 17,337 पदं रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी 31% आहे. गेले वर्षानुवर्षे सार्वजनिक आरोग्य विभागाची ही पदं रिक्त आहेत. आरोग्य विभागाची पदं रिक्त भरण्यासंदर्भात सरकारकडून नेहमीच आश्वासनं दिली जातात. सरकार बदलतं, विधानसभेत मुद्दा उपस्थित केला की रिक्त पदं भरली जातील अशी मोहगम घोषणा होते. मात्र सरकारकडून ठोस कारवाई होताना पाहायला मिळत नाही. रिक्त पदांची जर आपण आकडेवारी बघितली आरोग्य विभागातील, तर बघा, अ गटातील रिक्त पदं 2,363, ब गटातील रिक्त पदं 831, क गटातील रिक्त पदं 9,862, ड गटातील रिक्त पदं 4,281. हे सर्व पदं मिळून यांची बेरीज जर केली तर 17,538 एवढी रिक्त पदांची संख्या आज तागायत आरोग्य विभागामध्ये आहे. त्याचं फक्त आश्वासन दिलं आहे. मागच्या सरकारनेही फॉर्म भरून घेतले, पण हे सरकार फक्त आश्वासन देत आहे. हे सरकार तर फॉर्मही भरून घेत नाही किंवा कुठलेही लेखी आश्वासन द्यायलाही तयार नाही. तर बघा, याबाबत BBC न्यूज चॅनलशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागातील रिक्त पदं भरण्यासाठी ठोस पावलं उचलली जात आहेत. ही पदं लवकरात लवकर भरण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. रिक्त पदांसाठी असलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. येत्या काही दिवसात ही कारवाई पूर्ण होईल. तुम्ही असे कितीक वेळेस आम्हाला सांगितले आहे सर की 8 दिवसात याची लिस्ट लागेल, 8 दिवसामध्ये याची ठोस कारवाई पूर्ण होईल. आता तर तुम्ही म्हणताय की याची छाननी सुरू आहे. ठीक आहे, आम्ही मानून घेतो छाननी सुरू आहे, पण जर येत्या काही दिवसामध्ये याची लिस्ट नाही लागली तर काय करायचं? विद्यार्थ्यांनी काय करायचं? हा खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे सर. सरकारने आरोग्य विभागातील रिक्त पदं भरण्याची कारवाई सुरू केली आहे, पण मराठा आरक्षणामुळे ही भरती लांबणीवर पडेल का? तर बघा, दुसरा नवीन मुद्दा यामध्ये येत आहे, मराठा आरक्षण. काय प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा? तो तुम्ही बाजूला ठेवा ना. आमची बेरोजगारीचे प्रमाण वाढतं, त्याला कमी करा. विद्यार्थ्यांना कोरोना काळातही काम करण्याची इच्छा आहे, तो प्रश्न बघा ना. मराठा आरक्षणाचा यावर काय परिणाम होईल याबाबत विचारणा केली असता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही अभ्यास करत आहोत. रिक्त पदांची भरती करताना मराठा आरक्षणाचा काय परिणाम होईल यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील पदांची भरती काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. झालं, विषय संपला. तुम्हीच त्या मुद्द्यावर राजकारण करता मराठा आरक्षणाच्या, तुम्हीच पदभरतीही करता, तर आम्ही काय करायचं? तुम्हीच त्याच्यावरही अभ्यास करताय. तर तुम्ही जर निर्णय घेण्यासाठी सक्षम नसाल मराठा आरक्षणाबद्दल,
तर ताबडतोब भरती करून टाका ना. कशाला उगाच अभ्यास करताय? ही रिक्त पदं लवकरात लवकर भरण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसर, प्रत्येक मंत्री असाच म्हणत असतो की आमचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु प्रयत्न कधीच पूर्ण होताना दिसत नाहीत. आरोग्य विभागातील मोठ्या प्रमाणात रिक्त पदांबाबत BBCशी बोलताना राज्याचे आरोग्य सेवा संचालनाचे माजी संचालक डॉक्टर सुभाष साळुंके म्हणाले, सद्यस्थितीत काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती आहे. अनुभव आणि शैक्षणिक पात्रता कमी असणाऱ्या व्यक्तीला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. एखाद्या निर्णय घेण्यासाठी अनुभव आणि योग्य शिक्षण आवश्यक आहे. यासाठी राज्याच्या आरोग्य विभागात फेरबदल गरजेचे आहेत. आम्ही याबाबत सरकारला एक रिपोर्ट सादर केला आहे. तर बघा, यांचं तर वेगळंच आहे. हे तर भरतीविषयी बोलतच नाही आहेत. 17,000 पदांची हे तर वेगळंच म्हणतायत की राज्याचे निर्णय घेण्यासाठी लोक कॅपेबल नाही आहेत. आम्हाला त्यांच्यामध्ये फेरबदल करायचा आहे. किती अवघड आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात, राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक पदं रिक्त आहेत. ठीक आहे, ते बोलतायत आता या जागा तातडीने भरल्या गेल्या पाहिजेत. सरकारकडे अर्जदारांची मेरिट लिस्ट तयार आहे. वा, त्यानुसार सरकारने तातडीने कारवाई करणे गरजेचं आहे, असे डॉक्टर सोळंकी पुढे म्हणाले. म्हणजे सरकारकडे मेरिट लिस्ट तयार आहे म्हणजे राजेश टोपेंकडे मेरिट लिस्ट तयार आहे का? ठीक आहे, तुम्ही अधिकारी आहात, सरकार तुम्ही नाहीत, तर मग राजेश टोपे म्हणतात की आम्ही त्याच्यावर कारवाई करतोय, तुम्ही तर म्हणतात मेरिट लिस्ट तयार आहे. मग ह्याचं फक्त राजकारण करायचं आहे का? राजेश टोपेंना लिस्ट लावायची नाही आहे का? काही समजत नाही आहे. तुम्ही एक बाजूला म्हणताय की मेरिट लिस्ट तयार आहे, त्यानुसार सरकार तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, असं समजा की राज्याचे हे जे महासंचालक आहेत आरोग्य विभागाचे, ते म्हणतात की मेरिट लिस्ट तयार आहे, फक्त सरकार त्याच्यावरती कारवाई करत नाही आहे. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे का मग सरकारला या मुद्द्यावरून, आरोग्य विभागाच्या भरतीवरून? ते काही समजायला तयार नाही आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं पुण्यामधील परिस्थिती, सद्यस्थितीत पुणे शहर राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत. असं असूनही पुण्यात सार्वजनिक आरोग्य विभागातील तब्बल 44% पदं रिक्त आहेत. पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार मान्य पदसंख्या मित्रांनो 1,669 आहे. कार्यरत 937 आहेत आणि रिक्त जवळजवळ 732 पदं एवढी आहेत. याबाबत BBCशी बोलताना राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे माजी अध्यक्ष महेश झगडे म्हणतात, राज्यात आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती सरकारने वाऱ्यावर सोडल्यासारखी आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात 44% पदं रिक्त आहेत. याकडे कोणीच लक्ष देत नाही. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पद रिक्त आहे. सरकारने 2010 पासून वरिष्ठ डॉक्टरांची पदं भरलेली नाही. त्याला जबाबदार कोण? राज्यात कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ किती आहे याची आकडेवारी तयार केली. चांगली गोष्ट आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे आणि नागपूर भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना दुसरीकडे आरोग्य विभागातील जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. जर जिल्हावाईज आपण चार्ट बघितला, मंजूर पदं किती आहेत आणि रिक्त पदं किती आहेत, तर या ठिकाणी बघा, शहरामध्ये पुणे शहरामध्ये मंजूर पदं जे आहेत 2,479 आहेत आणि रिक्त पदं 1,568. तसंच आपण ही आकडेवारी प्रत्येक जिल्ह्यानुसार बघून घेऊ शकता. जवळजवळ अशी पदांची बेरीज केली तर 17,538 पदं रिक्त सध्या आहेत मंजूर पदांपैकी. आरोग्य सेवेवर केला जाणारा खर्च अपुरा आहे. महाराष्ट्र सरकारने साल 2020-21 आरोग्य विभागासाठी 17,288 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार आपल्या सकल उत्पन्नाचा फक्त 0.50% म्हणजे 0.5% खर्च आरोग्य क्षेत्रावर करतं. याबाबत बोलताना संदीप आचार्य म्हणतात, 1999 तत्कालीन सरकारने आरोग्य सेवेवर 4% खर्च करून असं आश्वासन दिलं, पण पुढे काय झालं? आरोग्य क्षेत्रावर खर्च वाढला. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर भर देणं गरजेचं आहे, पण प्रत्यक्षात गावागावातील आरोग्य व्यवस्था बळकट झाली याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल. याचं कारण राज्यात सकल आर्थिक उत्पन्नाचा 1% कमी खर्च आरोग्य व्यवस्थेवर केला जातो. देशातील खाजगी डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने गेल्या कित्येक वर्षापासून सरकारकडे आरोग्य बजेट वाढवण्यासाठी मागणी केली. याबाबत BBCशी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर अनिल पाचेकर म्हणतात, आरोग्यावर खर्च करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून खूप उदासीनता आहे. तर तुम्ही आरोग्य व्यवस्थेवरही खर्च करत नाहीत आणि तुम्ही एका बाजूला म्हणता की आमच्याकडे पैसे नाही आहेत, नोकर भरती परमनंट करण्यासाठी आम्ही कंत्राटी भरतीला प्रोत्साहन देत आहोत. तरी 17,538 पदं भरण्यासाठी तुम्ही अशाच पद्धतीने विचार करत आहात की आरोग्य विभागाकडे पैसे नाही आहेत, तर तो विचार करणं सरकारची खूप मोठी चूक आहे. कारण की 17,000 पदे प्रत्येक वेळेस
परमनंट भरली गेली पाहिजेत. यामध्ये NHMचं कंत्राटी पद आलं नाही पाहिजे. 17,538 पदं ही परमनंट आणि मेरिट लिस्टनुसार लवकरात लवकर भरण्यात यावी अशी इच्छा आपण व्यक्त करूयात. धन्यवाद.